इकडे मी वळणार नाही, कारण लक्ष देऊ नाही का, जर या वर्षाची आरती आणि त्यानंतर पुढच्या वर्षाची आरती जर तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये होत असेल, तर आम्हाला कीर्तन करणाऱ्या बुवा लोकांना देखील काही काहींचे उपदेशाचे डोस असतात. अहो, तुमच्याच ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय, कशाला सारखा देव देव करत बसायचं, देवाचे द्वारी उभा क्षणभरी. देवाच्या दारात उभा क्षणभर उभा राहिलं तरी सायुज्यता, समीपता, सलोकता, स्वरूपता चारी मुक्ती मिळून जातात. त्याने चारी मुक्ती साधली. चारी मुक्ती मिळतात म्हटले कधी, देवाच्या दारात उभं राहिलं तर. मग आम्ही तर 10 दिवस इथं येतोय म्हटले, नाही का, 10 दिवस काही जण तर झोपायला असतात मंदिरामध्ये. त्यांना 4 मुक्ती काय, मोक्ष मिळाला पाहिजे. पण मिळतो का, नाही मिळत. याचं कारण काय आहे माहितीये का, आम्हाला मुळात देवाचं द्वारच कळलं नाही. आता देव कुठं राहतो, हृदयात, मनात, अंतःकरणात, चित्तात. चला, देवाचं घर जर हे असेल तर त्या घरामध्ये आत जाण्याचा कुठला तरी दरवाजा असेल ना. ज्या वेळेला जनाबाईंच्या चित्ताची चोरी केली, मनाची चोरी केली कुणी, त्या पंढरीच्या विठेवरच्या चोरानं. आणि त्या विठेवरच्या चोरानं हृदयाची चोरी केली, चित्त चोरीले नंदाच्या हरीने. हरीने माझे हरीने चित्त. आता त्या चोराला पकडायचंय म्हणून जनाबाईंनी त्याचा शोध केला. अख्खं पंढरपूर, गोपाळपुरा शोधला, पण तो चोर सापडला नाही. नंतर त्यांनी पाळत केली, कुठून येतोय, कुठून येतोय. तो यायला लागला. परा पश्यंती मध्यमा वैखरीतून आला, मुखातून बाहेर आला, आला आला आला, इतका बाहेर आला आणि जिथून आला, जनाबाई म्हटल्या त्याला तिथंच गाठायचा. जसा पकडायला गेला तसा तो आत गेला, आत गेला तसा जनाबाईंनी गळ्याला दोर बांधला. गळा बांधून या दोर धरीला पंढरीचा चोर. पण नाही सापडला. तो तिथून वैखरीतून कुठे गेला, मध्यमेत गेला, मध्यमेतून परत खाली गेला, पश्चंती मध्ये शिरला. पश्चंती म्हणजे हृदयाच्या ठिकाणी गेला. जनाबाईने तिथंच काय केलं, घर तयार केलं आणि गेटला कुलूप घातलं, हृदयबंदी खाना केला. आत विठ्ठल कोंडी गेला. देव अतिशय हुशार, चतुरात शिरोमणी. देव तिथूनही खाली कुठे गेला, तर जिथून जन्म प्रत्येकाचा होतो, तिथून आपण म्हणतो आईच्या उदरातून जन्म होतो, आणि आपल्या नाभी कमलातून जी नाळ आईशी जोडलेली असते का, तिथून तुमचा माझा जन्म आहे. आपला नाही, देवाचाही तिथून जन्म आहे. नवे नवे ज्याचा जन्म पहिल्यांदा झाला तो ओम आहे. म्हणून वेद, चारही वेद सुरुवातीला त्याचं नमन गातात. गीताही त्याचं नमन गाते. ओम पार्थाय पद प्रतिबोधिता भगवता नारायणी स्वयं व्यासीन ग्रथिता पुराणमुनीना मध्ये महाभारत ओमानं सुरुवात आहे. ज्ञानेश्वरी घ्या, ओम नमोसी आद्या. वेदांची घ्या, वेद प्रतिपाद्या. जय जय सुसंवेद्या आत्मरूपा. आणि देव इथं आहे आणि त्याचं नाव काय आहे, त्याचं स्वरूप कोणतं आहे, तर त्याचं स्वरूप आहे सोहम. म्हणून जनाबाईंनी काय केलं, सोहम शब्दांचा मारा केला. असा काही मारा केला आणि मग मात्र विठ्ठल काकुळ तिला आला. ऐका, म्हणून देव येतो ते देवाचं द्वार आहे, ते म्हणजे आपलं मुख आहे. इथं जितका वेळ तुम्ही देवाच्या प्रतीक्षेत उभं राहाल आणि त्याचं नाम घाल का, तितका वेळ, क्षणभर वेळ, तितका क्षणभर वेळ तुम्हाला चारही मुक्ती मिळवून देऊ शकतो. म्हणून हे देवाचं घर आणि हे मुख म्हणजे देवाचं द्वार आहे. आणि त्या मुखात देवाची द्वारी उभा क्षणभर. आम्हाला कळलं पाहिजे की देव म्हणजे काय, उपासना देवाची कशी करायची, याचा कधीतरी संदर्भ आम्ही अनुभवला पाहिजे. मला वाटतं प्रत्येकानं आपलं जीवन जगत असताना देव, देश आणि धर्म यात कधीही कॉम्प्रोमाइज करायचं नाही, कधीही वाटाघाटी करायची नाही. लक्ष देऊ नाही का, मला सांगायचं आहे. कारण माणसानं ज्या कुळात जन्माला आलोय का, ज्या पंथात जन्माला आलोय का, आणि ज्या संस्कृतीत जन्माला आलोय का, त्याचा कधीही अनादर करायचा नाही. कारण एक स्त्री जर का त्यावेळेला पुढे आली असती ना, तर काय अवस्था झाली असती तुमची आमची सांगू काय. ऐका बरं का, फार वाईट